नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा आहे. PM विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यासाठी ही सभा आहे आणि संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी महिला पुरुष आलेले आहे. पण मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो, ते दृश्य थोडं बघण्यालायक आहे. हे दृश्य तुम्ही बघा, हे दृश्य मी दाखवतो. हे सगळ्या ज्या बॅगा आहे ह्या टांगलेल्या आहे. कारण काही महिलांना ही माहीतच नव्हतं की आपल्याला सभेमध्ये जर गेलं तर तिथं बॅगेला परवानगी मिळणार किंवा नाही मिळणार, म्हणून त्या सगळ्या महिला बॅगा घेऊन आलेल्या आहे आणि नेमकं त्यांच्या बॅगा इथे रोखण्यात आलेल्या आहे. म्हणजे बिना बॅगेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे. बॅगा घेऊन सभेत कोणालाही परवानगी नाही. हे बघू शकता, हे दृश्य बघा, हे गाठोडे बघा, हे गाठोडे बघा, हे झाडावर टांगलेले ह्या बॅगा आहे. आणखी तुम्हाला दुसरीकडे पण सुद्धा घेऊन जातो, ते सुद्धा दृश्य दाखवतो. म्हणजे बॅगा घेऊन या सभेमध्ये कोणालाच परवानगी नाही आहे. काही महिला जी आहे बॅगेची सोकारी सुद्धा करत आहे. आता ह्या बॅगा बघा, या बॅगा झाडावर टांगून आहेत सगळ्याच्या सगळ्या. ह्या बॅगा घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही, पण महिलांना माहित नव्हतं बॅगा घेऊन यायचं किंवा नाही यायचं म्हणून. आणि माहित आहे का, स्टॉल सुद्धा काढून द्यायला सांगत आहे. स्टॉल पण हे आम्ही का स्टॉल काढून जाणार आहे का? तुमचा स्टॉल आहे का? स्टॉल आहे. हे स्टॉल हे जे तुम्ही खांद्यावर घेतली याला पण परवानगी नाही. असं कसं होऊ शकते? हा कार्यक्रम तर खास करून PM आहे. आणि असंही महिलांना सगळ्यांना पर्स तुम्ही कुठे टाकणार आहे का? आम्ही असं नाही आहे. आम्ही जाऊ शकत नाही आतमध्ये. आम्ही जाणार नाही, आम्ही बाहेरही राहणार. काय सांगाल तुम्ही, इथले जे आयोजक आहे भारतीय जनता पार्टी? व्यवस्थित नाहीये. नाहीये. कुठून आले? आम्ही हुलगावरून आलेलो आहे. हुलगावरून? हो, व्यवस्थित नाहीये. आम्ही नाराज झाल्या तुम्ही? हो हो. ताई तुम्ही कुठून आले? हुलगावरून. तुम्ही पण खूप नाराज? कुठं ठेवायचं, लाईनीतून बाहेर काढलं आम्हाला. लाईनीतून बाहेर काढलं? हो. प्रधानमंत्र्याची सभा आहे, कारण VIP सिक्युरिटी राहते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या बॅगा वगैरे बाहेर ठेवावंच लागते. तुम्हाला माहित ठेवायचं नाही नव्हतं माहित. सांगितलंच नाही ना बॅगा आणू नका म्हणून. अच्छा, मग आता बॅगा कुठे ठेवायचे? कागदपत्र आहे सर. मग कागदपत्र जर गेलं तर मग हजारो महिला या सभेला आलेल्या आहे आणि हजारो बॅगा जे आहे दृश्य तुम्हाला मी दाखवलेलेच आहे. आमचे डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल. याच्यामध्ये डॉक्युमेंट जर हे हरवले तर आम्ही काय करणार? गेटवर सुद्धा घेऊन जा तुम्ही. गेटवर स्टॉल सुद्धा घेऊन जाण्यास परवानगी नाही आतमध्ये. हे बघा, हे दृश्य तुम्ही स्पेशल प्रत्येकांचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी इथे घेण्यात येते. स्टॉलला सुद्धा परवानगी. आतमध्ये काय काय घेऊन जातात परवानगी? सर नहीं अंदर नहीं है, बाहर ही ये कचरा होता है. हे कचरे, ये बॅग वगैरे. हा, अच्छा, बॅग ह्या लाईन मध्ये सुद्धा लागलेल्या आहे. आणखी थोडा महिलांना विचारू, कारण इथे सुद्धा आपण बघू शकता महिलांच्या ज्या बॅगा आहे आतमध्ये बॅगा घेऊन जाण्यास इथे परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे ज्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या नाराज सुद्धा झालेल्या आहे, कारण PM विश्वकर्मा जी योजना आहे ती महिलांसाठी आहे आणि महिला इथं मोठ्या प्रमाणात आल्या आहे. पण मतलब बॅग घेऊन जाण्याची कोणालाही इथे परवानगी नाही आहे. प्रत्येक महिलांच्या इथे बॅगा इथे लटकवलेल्या आहे. पण जर सभा संपल्याच्या नंतर मग कोणाची बॅग कुठे, हा सुद्धा गोंधळ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. ह्या सगळ्या बॅगा दाखवा, म्हणजे ज्या ठिकाणून एंट्री आहे त्या ठिकाणावर ह्या सगळ्या बॅगा, महिलांच्या ज्या बॅगा आहे या ठिकाणी रोखण्यात आलेल्या आहे, इथं ठेवण्यात आलेल्या आहे. इथं महिलांना स्टॉल घेऊन सुद्धा. पण काय ताई कुठून आल्यात? दहीगाव. गेल्या आतमध्ये? नाही जायचं. चालल्या का आतमध्ये? बरं, ठीक आहे. मोबाईल गेलाय. काय गेलं तुमचा मोबाईल चोरीला गेला? हा, चोरीला. काकू सांभाळायला पाहिजे होतं ना मोबाईल एवढ्या गर्दीमध्ये. बाहेरच होतो ना. बाहेरच होतो ना आम्ही का गरीब लोक. नेला ना मोबाईल, कोणी नेला ना. बेल जाते उचलत नाही, बेल जाते उचलत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याची सभा जर म्हटलं तर VIP सभा राहते आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या ज्या बॅगा आहे महिलांच्या इथं बॅगा थांबवण्यात आलेल्या आहेत. नक्कीच बरोबर आहे, कारण आतमध्ये बॅगा घेऊन जाण्याची परवानगी नसल्यामुळे हजारो महिला इथे या ठिकाणी आलेल्या आहेत. कुठून आले? भारतीय समाज वायगाव गोंड. कशासाठी आले? हे कापसाचा भाव आलेला पाहिजे, सोयाबीनचा भाव आलेला पाहिजे. कास्तकारी मध्ये पुरं मरून आम्ही. भाव दिला नाही का? भाव दिलाच नाही साहेब, भाव दिला नाही. मी वायगाव गोंडून बोलतो. भारतीय समाज मिलिंद पवार, वायगाव गोंडून बोलतो. शेतकऱ्यांना तर खूप साऱ्या योजना आणल्या, तुम्हाला योजना कशी मिळेल नाही? कास्तकाराला काही योजना नाही साहेब.
कर्जमाफी झालं पाहिजे, कर्जमाफी झालं पाहिजे. काकू कुठून आले तुम्ही? आम्ही इथलंच आहे वर्धेचे. बरं, बरं. हा, आम्हाला हे जे मुलींवर अत्याचार होतात. बरं, लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये मिळालेले आहे, या संदर्भात बोला. नाही 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 नाही, हे महिलांचं संरक्षण ठेवा. हे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, महिलांना आहे संरक्षण. ना, आहे ना, आहे ना, ते पण द्या, हे पण द्या, काय कमी आहे? दोन मधून सगळ्यात महत्वाचं काय आहे, महिलांचं संरक्षण का 1500 रुपये? महिलांचं संरक्षण. महिलांचं संरक्षण. आज जी सभा होणार आहे मोदी साहेबांची, या सभेमधून काय तुम्ही आता इथून बोध घेऊन जाणार आहे? आता इथून आता बोध आता काय बोलते ते त्याच्यावर आहे. महिलांच्या सगळ्या बॅगा इथं रोखलेल्या आहे, बॅगा घेऊन. पैसे देण्यापेक्षा मुलांना पहिले नोकरी वगैरे द्या, हे त्या पोरांना कामी लावा ना. म्हणजे पोरं कशी अशाच फिरत आहे ना. पोरांना द्या, आपल्या इकडचे मुलं बाहेर जाऊन राहिले, काहीतरी इथे द्या त्यांना संरक्षण. म्हणजे देशातच रोजगार. हा हा द्या, कारण आई वडिलापासून बरेच दूर जातात. पण मोदीजींनी भरपूर विकास केला ना भारताचा. हो केला ना, परत करा, अजून द्या. 80 कोटी लोकांना राशन सुद्धा फ्री दिलं. हा हो हो दिलं ना. आम्ही असं म्हणत नाही मोदीजींनी काहीच दिलं नाही. पण महिलांना सुरक्षा हे प्राधान्य आहे तुमचं. हा पहिले नक्कीच आपण बघू शकता 1500 रुपये योजना तर ठीक आहे, पण त्यापेक्षाही या देशातील प्रत्येक महिलांना सुरक्षा देण्याची गरज मात्र या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मोठी अशी सभा होत आहे, पोलिसांचा सुद्धा मोठा असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. हे दाखवा इथून, म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात हे जे एंटर गेट आहे, या एंटर गेट इथं सगळे दाखवा, असे एंटर गेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. बऱ्याचशा महिलांच्या या बॅगा सुद्धा. पण मी माझ्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या महिलांना किंवा सभेमध्ये येणाऱ्या आजच्या ज्या सभेमध्ये ज्यांना माहीत नसेल, पण मात्र या नंतरच्या सभेमध्ये जर कोणी जात असेल, खास करून प्रधानमंत्री मोदीजी आणि जे देशाचे VIP लोक असतात, त्यांच्या सभेमध्ये जर तुम्ही कदाचित जात असाल तर घरून जे आहे बॅगा घेऊन येऊ नका, सोबत सामान आणू नका. सभेला मोकळ्या हाताने या, तरच तुम्हाला आतमध्ये परवानगी मिळेल. जर तुम्ही बॅगा आणि काही पर्स वगैरे घेऊन आले तर तुम्हाला सभेला जाता येणार नाही. तर लक्षात ठेवा तुम्ही की आता याच्यानंतर जर मोदीजींची सभा असो किंवा VIP सभा असो, त्या सभे मात्र तुम्ही खाली हाताने आणा. सोबत पाणी सुद्धा घेऊन या, कारण उन्हीचा खूप मोठा पारा गरम आहे. अशातच शरीरामधलं पाणी कमी होऊ शकते आणि त्यामध्येच तुमची तब्येत सुद्धा खराब होऊ शकते. म्हणून ग्लुकोजचं पाणी सुद्धा तुम्ही सोबत आणायला पाहिजे. म्हणजे आपली सुरक्षा आपण सुद्धा करणं गरजेचंच आहे, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा आहे आणि त्यांची सभा ही VVIP सभा असते. म्हणूनच त्यांच्या सभेमध्ये बॅगा अलाउड नाही राहत. पण या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहे, त्यांचा या ठिकाणी वर्धेच्या सभेमध्ये बॅगा ठेवण्याचा प्रश्न पडला. प्रत्येक या एंटर गेटवर बॅगा यांनी लटकून ठेवलेल्या आहे. आता सभा सुटल्याच्या नंतर कोणाचे बॅग कोणाला हा सुद्धा गोंधळ उठण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व या ठिकाणी आलेल्या नागरिकांना आणि यानंतरच्या सभेमध्ये येणाऱ्या नागरिकांना हे सुद्धा हे विनंती आहे की पुढील प्रधानमंत्र्यांच्या सभेत मात्र बॅगा घेऊन कोणीही जाऊ नका. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.